आता मी असं ॲझ्युम करतो की तुमचं व्हॅलिडेशन झालेलं आहे कम्प्लिटली. गुड प्रॉडक्ट, गुड टू लॉन्च आणि मार्केटमध्ये त्याला लोकांनी थम्सअप दिलेला आहे. करेक्ट? आता नेक्स्ट स्टेज असते की तुम्ही पहिल्यांदा लगेच तातडीने पेटंटॅबिलिटी सर्च करून घेणे. हा पेटंटॅबिलिटी सर्च तुम्ही जर तुमच्याकडे फंड्स असतील तर अगोदरही करू शकता. जेव्हा तुमचे आयडिया जनरेट झालेले असतात ना, त्या स्टेजला केलं तर अतिउत्तम. प्रॉब्लेम डिफाईन केले, सोल्युशन्स दिले, त्या सोल्युशनच्या स्टेजनंतर इमिजिएटली पेटंटॅबिलिटी सर्च केलं तर उत्तम. ओके. कधी कधी फंड्सचा प्रॉब्लेम असतो, काही काही गोष्टी असतात, त्यामुळे तुम्ही थोडंसं वर खाली शफल करू शकता किंवा व्हॅलिडेशन आणि पेटंटॅबिलिटी सर्च हे सायमल्टेनियसलीही करू शकता. ठीक आहे. तर पेटंटॅबिलिटी सर्च करणं का गरजेचं आहे? जेव्हा तुम्ही व्हॅलिडेशन करता आणि पुढे आता तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग लाईन पूर्ण सेटअप करायची आहे किंवा व्हॅलिडेशन करायच्या अगोदर केलं तर प्रोटोटाईप करायची आहे की नाही हे तुम्ही डिसाईड करू शकता. बरोबर आहे. काही काही वेळेस काय होतं की तुम्ही सोल्युशन दिलेलं आहे ते पेटंटेबल असू शकतं किंवा नसू शकतं. ॲटलिस्ट ती आयडिया येते. त्यामुळे व्हॅलिडेशनच्या अगोदर जर केलं तर ती आयडिया येईल किंवा पेटंटेबल नाही आहे. पण तरी पण तुम्ही देऊ शकता राईट. सोल्युशन जर चांगलं असेल आणि कोणी देत नसेल तरी. आणि जर पेटंटेबल असेल तर डेफिनेटली त्याच्यावर अजून एनकॅश होऊ शकतं. तर आपण असे ॲज्युम करूया की तुमचं इन्व्हेन्शन पेटंटेबल असेल. तर आयडिएशनच्या नंतर फर्स्ट स्टेप व्हॅलिडेशन ऑर पेटंटॅबिलिटी सर्च. ठीक आहे. पेटंटॅबिलिटी सर्च फार गरजेचं आहे. माझा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता, हाऊ टू कंडक्ट अ पेटंटॅबिलिटी सर्च. त्या पेटंटॅबिलिटी सर्चच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की तुम्हाला एक थोडंसं अंदाज येईल की स्वतःहून तुम्ही पेटंटॅबिलिटी सर्च कसा करू शकाल. पण ते फायनल ओपिनियन नसणार आहे. पेटंटॅबिलिटी सर्च करताना 3 गोष्टी रिक्वायर्ड असतात. फर्स्ट आहे नॉवेल्टी. नॉवेल्टी म्हणजे काय? मला एक गोष्ट सिमिलर सापडली. तुमच्यासारखं आहे का तुमचंच आहे इन्व्हेन्शन? म्हणजे डिक्टो आहे का तुमच्यासारखं आहे? म्हणजे भाऊ आहे का जुळा भाऊ आहे? बरोबर आहे. जुळा भाऊ असेल तर सेम. भाऊ असेल तर मे बी त्याची हाईट मोठी आहे, कलर वेगळा आहे, आईवर गेला आहे, वडिलांवर गेला आहे, राईट. सिमिलर दिसतात लांब, म्हणजे वेगळे आहेत, बरोबर का? तर हे डिफाईन करणं गरजेचं आहे. सिमिलर असतील तर तुम्हाला स्कोप आहे, नॉवेल्टी नाही आहे अजून गेलेली. जर तुम्हाला सेम इन्व्हेन्शन सापडले, जुळे भाऊ फॉर एक्झाम्पल, तर गेली, नॉवेल्टी गेली. बरोबर. हे तुम्ही बघू शकता. सेकंड रिक्वायरमेंट आहे इन्व्हेंटिव्ह स्टेप. इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणजे तुम्ही जे काय इन्व्हेन्शन केलेलं आहे ते नवीन असलं तरी ते ऑब्व्हियस नसलं पाहिजे. ते साधारण इन्व्हेन्शन नसलं पाहिजे एका टेक्निकल पर्सनसाठी. ठीक आहे. हे थोडं डिफिकल्ट जातं ॲज अ इन्व्हेंटर तुम्हाला डिफाईन करणं. किंवा हे डिफाईन करताना बरेचसे केस लॉज पण रेफर करावे लागतात, मल्टिपल डॉक्युमेंट रेफर करावे लागतात. आणि तेव्हा कळतं की बाबा हे खरंच पेटंट ग्रांट होणार आहे की नाही. नॉवेल्टी तुम्हाला कळते. नॉवेल्टी जर तिथंच गेली तर ओके, तुम्ही डिसाईड करू शकता पेटंटेबल येस ऑर नो. पण इथे जर येस म्हटलात तर पुढची गोष्टी आहेत इन्व्हेंटिव्ह स्टेप हे बघाव्या लागतात. इथे तुम्हाला नक्कीच एक्सपर्ट्सची गरज लागणार आहे. बरोबर आहे. हे तुम्ही स्वतःहून डिफाईन नाही करू शकणार. कारण जसं तुम्हाला म्हटलं की भाऊ आहे, जुळा आहे का एकाच आईवडिलांचा आहे, म्हणजे सिमिलॅरिटी असतात. सिमिलर असेल तर मी म्हणतो डिफरन्सेस आहेत. बरोबर आहे ना. तर डिफरन्सेस असतील तर माझ्या मते पेटंटेबल आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या जरा जम्बलिंग होत असतील तर एक्सपर्ट्सला एंगेज करणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये मदत करू शकता. खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक्स दिलेली आहेत, ते बघून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड रिक्वायरमेंट आहे युटिलिटी ऑर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहात किंवा ॲस्पायरिंग इंडस्ट्रियलिस्ट आहात. तुम्हाला हे माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये ॲप्लिकेबल होणार आहे. ही काही कशी ॲबस्ट्रॅक्ट आयडिया नाही आहे ज्याचा यूजच होणार नाही आहे. करेक्ट आहे. त्यामुळे ही थर्ड रिक्वायरमेंट 99.99% ती क्वालिफायच होते. बरोबर आहे. इथे काही प्रॉब्लेम येत नाही. तुमच्या गट फिलिंगची पण गरज नाही आहे इथे. ते ऑलरेडी इंडस्ट्रियल ॲप्लिकेबल सोल्युशन आहे हे मान्यच करा तुम्ही, कारण तुम्ही काहीतरी टँजिबल आणताय मार्केटमध्ये. पहिल्या 2लाच पहिले प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियामध्ये स्पेसिफिकली सेक्शन 3 आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 8-10 आयटम्स लिस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काय आहेत त्या क्रायटेरियामध्ये जर बसलं तर अगेन नॉन पेटंटेबल आहे ते. म्हणजे सेक्शन 3 सांगतं की इंडियामध्ये कुठले इन्व्हेन्शन्स पेटंटेबल नाही आहेत. तर त्याच्या थ्रू सुद्धा बघावं लागतं किंवा तुमचं इन्व्हेन्शन त्यामध्ये पडत असेल तर नॉन पेटंटेबल आहे. तर ह्या गोष्टी बघण्यासाठी पण तुम्हाला एक्सपर्ट लागतात. केस लॉज आहेत, हे नॉन पेटंटेबल सेक्शन्स आहेत. हे सगळे बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की तुमचं इन्व्हेन्शन खरंच पेटंटेबल आहे की नाही. आणि जर हे ओपिनियन घेतलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पेटंटमध्ये करण्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, राईट. जर हेच ओपिनियन जर चुकलं तुमचं तर तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट जी आहे ती गेली पूर्ण वाया, राईट. तुम्ही मल्टिपल पेटंट फाईल केले, मल्टिपल कंट्रीजमध्ये फाईल केले पेटंट्स, राईट. याच्यावर भरपूर इन्व्हेस्टमेंट केली आणि शेवटी असं कळालं की नाही, होऊच शकत नाही, पेटंट गेलं ना सगळं वाया. तर पेटंटेबिलिटीसाठी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक्सपर्ट्सबरोबर काम केलेलंच बरं. नॉवेल्टी कळते तुम्हाला, गुड, तिथे तुम्हाला कळू शकतं. पण सेकंड स्टेजला तुम्ही आलात आणि सेक्शन 3
जे नॉन पेटेंटेबल आयटम्स आहेत इंडियामध्ये, आणि असेच प्रत्येक कंट्रीमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते बघावे लागतात. तुम्ही कुठे लॉन्च करणार आहे प्रोडक्ट, US मध्ये असेल तर थोडेसे वेगळे केस लॉज आहेत, वेगळे रिक्वायरमेंट आहेत. युरोपमध्ये थोडेसे वेगळे आहेत. आपले आणि युरोपचे थोडे बहुत रिक्वायरमेंट मॅच होतात. US वेगळाच आहे कम्प्लीट. चायनामध्ये युटिलिटी मॉडेल पण आहे, जो US मध्ये नाही आहे. तिथं लगेच पेटंट मिळतात. तिथं फाईल करायचं आहे की नाही आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर एका एक्सपर्टबरोबर काम केलं तर तुम्हाला क्लिअर ओपिनियन मिळण्यामध्ये हेल्प होईल. आणि त्या ओपिनियनचा उपयोग कसा होणार आहे तुम्हाला, की जी पुढची इन्व्हेस्टमेंट आहे पेटंटवर करायची की नाही, हे डिसिजन तुम्हाला घेता येईल त्या सर्च रिपोर्टवर. बरोबर. जर तुम्हाला पेटंटॅबिलिटी सर्च करून घ्यायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन कॉन्टॅक्ट अस. खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले गेलेत, त्या लिंक्स दिल्या आहेत, त्या लिंक्सवर क्लिक करा. डेफिनेटली यू कॅन रीच आउट टू अस. ओके, ऑल द बेस्ट. आता पुढचा व्हिडिओ राहणार आहे पेटंट ड्राफ्टिंगवर. पेटंट ड्राफ्टिंग कसं करायचं आणि ते का इम्पॉर्टंट आहे, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. थँक्यू.